आपण इथे यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. मारुती चोरगे सर, त्याचबरोबर अमोलजी वीर मुंबई पोलीस यांचा इथे शुभ सन्मान साकारला जाईल. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आताच ज्या प्रकारे मात्र भारतीय संघाची मिरवणूक निघाली होती आणि त्याच्यामध्ये मुंबई पोलिसांचं कौतुक साऱ्या जगानं केलं आणि त्याच मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अमोलजी वीर यांचा इथे शुभ सन्मान मात्र साकारला जातोय. त्याचबरोबर संदीपजी वीर पुणे एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे, संदीपजी वीर यांचाही ते शुभ सन्मान साकारला जाईल. मी विनंती करेन पुणे एक्सप्रेस संदीपजी वीर यांना की आपण इथे यायचं आहे. आपलंही शुभ सन्मान आहे. आम्ही अगोदरच उल्लेख केले त्यांचं कौतुक विधिमंडळातही झालं. मुंबई पोलिसांचं कार्यदक्षता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर सचिनजी जाधव यांचंही शुभ सन्मान घेतला जाईल. सचिनजी जाधव साहेब, मॅच स्टार्ट करायची आहे प्लीज. त्याचबरोबर राजू जाधव साहेब आपण यायचं आहे. सचिनजी जाधव, पहिला बॉल इथे येईल इथे पाहायला गेलं तर आणि पहिलाच बॉल अकू टप्प्याचा त्याला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. वीर हनुमान स्पोर्ट्स सवादी टीमच्या मात्र नावावरती एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. त्यानंतर राजू जाधव साहेबांना विनंती करीन आपण इथे यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान घेतला जाईल. सचिनजी जाधव, त्यानंतर हेमंतजी माने, स्टार क्रिकेटर हेमंतजी माने यांचाही शुभ सन्मान इथे घेतला जाईल. त्यानंतर शरदजी वीर, आदरणीय शरदजी वीर, त्याबरोबर सागरजी भिसे यांनाही मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपलंही शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. आज डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आदर सत्कार सन्मान इथे मात्र राखला जातोय आणि वन मॅन शो आमचे रवी महाराज यांच्या शुभास्ते सर्वांचं इथे सत्कार केले जात आहेत. तर जाऊया आता इथे मॅचकडे आणि परत एकदा आपण इथे शुभ सन्मानांकडे थोड्याच वेळानंतर जाऊ. तुषार आणि पांडा हे दोन खेळाडू तर गोलंदाजी मार्कवरती विजयला पाहतोय. इथे पहिला षटक इथे मात्र घेऊन येत असताना पांडा यांना स्ट्राईक इनला आपण इथे पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी, अगदी शरीरावरती बॉल आदळला गेलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 4 धावा धावफलकावरती मात्र इथे लागल्या जात आहेत. आता स्ट्राईक चेंज झाले. तुषार असतील इथे मात्र स्ट्राईक इनला. चांगला बॉल इथे डिपेक्षा कव्हरला मात्र खेळून काढलाय. बॉल होते फरार, सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हरचा क्लास इथे मात्र पाहायला मिळाला आणि या धावा पूर्ण येतील 4-4-4. आणि पाहायला गेलं तर इथून धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती इथे लागल्या जातात. षटक क्रमांक पहिला विजय यांच्या स्वरूपामध्ये मात्र मार्गस्थ आहे.
सामनावीराचा पुरस्कार अमोल यांना दिला जातोय, तर अमोल यांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे, परंतु याच्यानंतर आक्रमण मात्र पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हरी, बॉल फेकून दिले सीमारेषा पार, नो बॉलचा इशारा, म्हणजे 4+1 5-7 धावा. रामजी वैती असतील, रुपेजी सावंत आणि गोकुलजी पाटील सर आज आता मात्र मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. क्लास पॉईंटच्या डोक्यावरून इथे मात्र खेळून काढल्या, हलक्या हाताने मात्र दिशा दिली, पाण्याचा डबकं तिथे मात्र पाहायला मिळतं आणि त्या डबक्यामध्ये बॉल अडकला गेले. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, पावसाचा परिणाम आणि 4 धावा इथे निश्चित जाण्यापासून, चौकार जाण्यापासून थांबला गेलाय. त्याने एक सिंगलच मात्र मिळाले, म्हणजे 3 धावा आपल्याला जर पाहायला गेलं तर इथून वाचल्या गेल्या त्या पाण्याच्या डबक्यामुळे. इथून आता मात्र स्ट्राईक इनला असतील तुषार. आणखी एक वेगवान ते सरळ बॉल, क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग स्टॉप रिझनमध्ये अडवलं जाईल. परत एकदा एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि वाईटचा निर्णय आणखी एकदा येताना पाहायला मिळेल. 1+1 म्हणजे 2 धावा या धावफलकावरती येताना मात्र पाहायला मिळतात आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 धावा. 18 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात इथे. पांडा त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, लॉंग ऑन रिजनमध्ये मात्र खेळून काढलंय. एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल, सिंगलला डबलमध्ये मात्र कन्वर्ट केल्या जातात आणि बॉल तोपर्यंत होतोय फरार, सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4 चौकार. आणि आज पाहायला गेलं तर ही जबरदस्त जोडी वीर हनुमान स्पोर्ट्स संवाद टीमकडनं पांडा आणि तुषार आतापर्यंत चांगली यशस्वी फलंदाजी करत असताना सचिन यांना काहीतरी वेगळेपणा दाखवावा लागेल गोलंदाजीमध्ये. वा चांगला थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, अखूट टप्प्याचा बॉल होता, दूरवर ठेवलाय आणि गुडनेटवरचा बॉल थोडंसे मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि त्यानंतर एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळतोय. पाहिजे पाणी घेऊन जायचं आहे प्लीज, आयोजक आम्हाला विनंती. थोडसे बॉल कदाचित लागला असेल, दुखापतग्रस्त झाले असेल, परत एकदा तयार होतील सचिन हे गोलंदाज. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावफलकावरती धावा इथून लागल्या जाते त्या 23 धावा 23. तुषारला पाहतोय आपण स्ट्राईक इनला आणि जोडी इम्प्रेस केल्या. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केला, डॉट बॉल आलाय आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजीचा नमुना इथे मात्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान खेळ आतापर्यंत बॅटिंग करत असताना तुषार आणि पांडा यांना पाहायला गेले. त्याच्यानंतर हा डॉट बॉल थोडासा आत्मविश्वास वाढवण्याचं काम इथे मात्र गोलंदाजांचं केलं जाईल. ते गोलंदाज आहे सचिन. 2 to go. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असेल, त्याच्यानंतर मात्र सचिन आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवत आहेत. दांडी केली तुषार यांची गुल, फलंदाज बाद, बॅक टू द गट, परतावा लागेल माघारी तुषार या मात्र फलंदाजांना. पहिला विकेट
माघारी टीम बॅटिंग करत असताना वीर हनुमान स्पोर्ट्स सवादे या टीमला 23 या धावसंख्येवरती पहिला धक्का टोकोडीजे. त्याच्यानंतर परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिझन मध्ये तेवढ्या चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण बॅक टू बॅक दुसरी विकेट मात्र प्राप्त करून देत असताना पाहायला मिळतात गोलंदाज सचिन. आणि इथून षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. 2 षटकांच्या खेळीनंतर 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून देत असताना सचिन यांना पाहायला गेले आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 23 धावा 23 आणि स्कोर बोर्ड. केला होता परंतु इथून यष्टीरक्षकांना चुकी आणि जीवदान मिळाले. नवीन फलंदाज जे आलेले आहेत राहुल आलेले आहेत. अल्टिमेटली यस आमचे उमेशजी म्हात्रे सर यांचं इथे मात्र शुभ आगमन होताना पाहायला मिळते. नवी मुंबईमधील आमच्या हक्काचा आवाज आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय उमेशजी म्हात्रे सर यांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. ऑन साईडला खेळून काढला. इथे डीप फॉरवर्ड रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. बॉलला उचलतील टेके करतील तोपर्यंत एक नो बॉलचा इशाराही मात्र पंचांचा आलाय. म्हणजे 1+1 2 धावा मात्र इथे येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 25 धावा. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहायला गेला तर 26 धावा आल्यात आतापर्यंत. संधी आहे तिथे गोलंदाज परत एकदा नो बॉलचा इशारा. बॅक टू बॅक दुसरा नो बॉल म्हणजे फ्री हिट ऑन असेल. 1+1 इथून गोलंदाजा आणि पाहिलं गेलं तर 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील. गोलंदाजी चेंज करावा लागेल तुम्हाला आणि त्यानंतर मारुती चोरगे साहेबांचं इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करीन आमचे रवी महाराज यांना की आपल्या शुभ हस्ते एक लिजेंड खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज शेलकेवाडी एक्सप्रेस आणि पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू एक उत्कृष्ट समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय मारुती चोरगे सर रणवीर स्पोर्ट्सचे मालक आणि रणवीर स्पोर्ट्स म्हटल्यानंतर उंडाळीमध्ये सुप्रसिद्ध एकमेव अक्काचं आपलं दुकान जिथे मात्र स्पोर्ट्सचे सगळी मात्र साहित्य तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये आणि क्वालिटीमध्ये मिळण्याचे ठिकाण म्हणजे रणवीर स्पोर्ट्स. ते मारुती चोरगे मालक यांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत आणि त्यांना आम्ही विनंती करू की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपणही जॉईन व्हायचं आहे. नो बॉलचे एकच धाव येईल कारण इथून धाव पळून घेतली नव्हती. म्हणजे धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 27 धावा. हाफ ट्रॅकर बॉल थोडासा बाहेर जाणारा वाईटचा निर्णय म्हणजे फ्री हिट ऑन अजूनपर्यंत ऑन असेल याची कृपया दक्षता घ्यायची आहे. आज खूप मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतो. या मैदान एक सुसज्ज आहे आणि आज पाहायला गेलं तर डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 चं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा खराब बॉल
वाईटचा निर्णय इथून येईल. फ्री हिट अजूनपर्यंत ऑन असणार आहे. जोपर्यंत तुम्ही लिगल डिलिव्हरी करत नाही आहेत तोपर्यंत तो फ्री हिट तुमचा कंपल्सरी असणार आहे. वाईटचा निर्णय इथून आलेला आहे. साईक एंडला पांडा यांना पाहतोय. परत एकदा खराब बॉल. त्याच्यानंतर आणखी एक वाईट बॅक टू बॅक. तिसरा वाईट बॉल इथे मात्र हाताळला जातोय. 33 धावा धावफलकावरती. तिसरा वाईट बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. 30 धावा. पांडा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी. फुलटॉस बॉल. मला वाटतं आज एच डी यांनी सकाळीच रात्रीच आमचं बोलणं झालं होतं की प्रत्येक सामन्यात 3 षटकांचा खेळवण्याचा मानस आहे. परंतु 3 षटकांचे सामने हे 4 षटकांचे होताना पाहायला मिळाले. का बरेचसे वाईट बॉल आपल्याला प्रत्येक मॅचमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. आमच्या समवेत मारुती चोरगे सर जोडले जातील. अगदी सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर गावाकडचा हक्काचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातोय. हा फटका चांगला आहे. तिथून आणि हा डॉट बॉल आलाय. कारण इथून पांडा यांना मात्र हे बॉल खेळून काढायचे आहेत. काय म्हणाल मारुती सर, या मॅचमध्ये ज्या प्रकारे व्हाईट बॉल हाताळले गेलेत तर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तुमच्याकडे सातत्याने पाहिलं जातं, तर काय अडचण इथे गोलंदाजाला निर्माण होत असणार? हॅलो. तर नक्कीच सर, या रबर बॉल क्रिकेटचं फॉर्मॅट आहे. यामध्ये बॉल कंट्रोल करणं खूप अवघड गोलंदाजांना होताना आपण पाहतोय. कारण बॉलवरती या ठिकाणी पाणी असल्यामुळे बॉल या ठिकाणी कंट्रोल करणं खूप गरजेचं असेल. यानंतर येतोय अजून एक व्हाईट बॉल. त्यामुळे या ठिकाणी बॅक टू बॅक जास्तीत जास्त एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आपण खर्च करताना पाहतोय मैदानामध्ये. तर आपण पाहतोय SD चषक 2024 या स्पर्धेसाठी आलेल्या सर्वच खेळाडूंचं, मान्यवरांचं मी मारुती चोरगे, रणजित स्पोर्ट्स शेळकेवाडी आपले सहर्ष स्वागत करतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन पाहतोय आपण SD11 या टीम मार्फत. खास ग्रामीण खेळाडूंना एक मुंबईमध्ये हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी सचिन देसाई, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या मार्फत सातत्याने आपण होताना पाहतोय. तर जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. अतिशय सुंदर मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. सवादे वर्सेस हा देखील व्हाईट बॉल. म्हणजेच बॅक टू बॅक अनेक या ठिकाणी व्हाईट बॉल आपण येताना पाहतोय. बॅक टू बॅक 7 व्हाईट बॉल येत आहेत या गोलंदाजाच्या मार्फत. जर्सी नंबर याचा 7 आहे आणि आतापर्यंत 7 व्हाईट बॉल या ठिकाणी आलेत या गोलंदाजाच्या मार्फत. हा देखील अतिशय सुंदर चेंडू होता. इनसाइड आउटचा फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय षटकार. अतिशय सुंदर षटकार येतोय पांड्याच्या बॅटमधून. बॅकफुट वरती गेला. अतिशय सुंदर ऑप्शन. धन्यवाद. पुन्हा एकदा अतिशय सुंदर आपण ऑफसाईडला एक स्ट्रोक पाहतो. या चेंडूवरती फक्त 1 धाव येईल. धावसंख्या होते 40 धावा. ही मॅच पाहतोय आपण सवादे विरुद्ध वानरवाडी या 2 मोठ्या टीम्समध्ये. हा देखील खराब चेंडू, थोडासा हातामधून सटकलेला चेंडू. हा व्हाईट बॉल येतोय. तर सर, तुम्ही मगाशी विचारल्याप्रमाणे ज्यावेळी रबर बॉल फॉर्मॅट असतं त्यावेळी या ठिकाणी गोलंदाजाचा कस या ठिकाणी आपण पाहतो. कारण तुमच्यावरती जर कंट्रोल असेल ना आणि तुम्ही केलेलं प्रॅक्टिस, ते या ठिकाणी उपयोगाला येतं. जास्तीत जास्त ज्या गोलंदाजाचा प्रॅक्टिस असेल तोच गोलंदाज या ठिकाणी यशस्वी होताना पाहतोय. आता अतिशय सुंदर कमबॅक केला खेळाडूने. एक खोलवर टप्प्याचा चेंडू. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते. तर ओव्हरची होते सांगता आणि धावसंख्या होते ती
तर इनिंग समाप्ती होते आणि सवादे संघाची धाव संख्या होते 42 धावा. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. टीम वानरवाडी या टीमला 43 धावांचं आव्हान चला. घेऊन या ठिकाणी उतरेल वानरवाडी टीम. तर आपण डाऊट जाऊया या ठिकाणी रुपेश सरांच्याकडे. या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. तर या ठिकाणी मी विनंती करतो की नेक्स्ट मॅचचा टॉस. चला, तुलसण आणि शेळकेवाडी दोन्ही टीमला विनंती करेन की टॉससाठी यायचं आहे. श्रीनाय देवी स्पोर्ट्स तुलसण आणि शंभूराजे 11 शेळकेवाडी. रवीजी शिंदे साहेब यांच्या शुभास्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. तर मी विनंती करेन ज्यांच्याकडनं आम्हाला स्टंप इथे सौजन्य करण्यात आलेले आहे ते श्री रविराज शिंदे साहेब, शिवसेना उपशाखा प्रमुख कळवा पूर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, निष्ठावंतांची शिवसेना आणि त्या निष्ठावंतांच्या शिवसेनेचं उपशाखा प्रमुख आदरणीय श्री रविराज शिंदे साहेब यांच्या शुभास्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. तर दोन्ही टीम तिथे उपस्थित असतील. कॅप्टन आणि त्यांच्याच शुभ इथे रविराज शिंदे साहेबांच्या शुभास्ते इथे मात्र टॉस घेतला जातोय. श्रीनाय देवी स्पोर्ट्स तुलसण आणि शंभूराजे 11 शेळकेवाडी. टॉस जिंकला येते तुलसण संघानं आणि निर्णय क्षेत्रक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी मात्र इथे आमंत्रित केलं जाईल ते टीम शेळकेवाडीला. तोपर्यंत शुभ सन्मान इथे घेतले जातील. सुरेशजी माटेकर साहेब प्लीज इथे यायचं आहे. आदरणीय सुरेशजी माटेकर सर यांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. त्याचबरोबर संदीपजी डबडे, आदरणीय संदीपजी डबडे साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. लक्ष्मण दबडे, लक्ष्मणजी दबडे साहेब आपण इथे यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान इथे घेतला जाईल. त्याचबरोबर निलेशजी जाधव, लक्ष्मण दबडे साहेब, निलेशजी जाधव साहेब यांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. सर्जेराव आमचे यांच्या शुभास्ते इथे मात्र हा शुभ सन्मान घेतला जात आहेत. तर सर्जेरावांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते इथे मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. त्याचबरोबर निलेशजी जाधव सर आपण यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. त्याचबरोबर मॅच फास्ट करायचे पंच प्लीज, कारण उशीर झालेला आहे. तिन्ही आपण पाहायला गेलं तर आता जवळपास कमीत कमी 6वी मॅच चालू होणं गरजेचं होतं, परंतु आतापर्यंत पाहायला गेलं तर 1-2 चौथी मॅच फक्त मागे, म्हणजे 2 मॅचेस आपण आत्तापर्यंत मागे आहोत. चला, इथून शुभ सन्मान आणखी एकदा घेतला जाईल. अधिकजी कदम यांनाही विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि त्यानंतर अजिंक्यजी जाधव यांचंही शुभ सन्मान इथे साकारला जाईल. डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मध्ये प्रत्येक कर्णधारांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. अजिंक्य जाधव साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपल्याही शुभ सन्मान इथे मात्र सर्जेरावांच्या शुभास्ते इथे मात्र घेतला जाईल. त्यानंतर विजयजी चव्हाण, आदरणीय विजयजी चव्हाण, त्याचबरोबर आबासो शिंगण साहेबांचा इथे शुभ सन्मान. आबासो सावंत साहेब यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. आबासो सावंत साहेबांचा इथे शुभ सन्मान साकारला जाईल. मी त्यांनाही विनंती करेन आपण यायचं आहे. त्यानंतर अमोलजी यांचाही शुभ सन्मान साकारला जाईल. अमोलजी, त्यानंतर गणेशजी खुडे साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मारुती शिंगण, आदरणीय सिंगम म्हणून ज्यांना ओळखले जातात ते मारुती सिंगण, संतोष जाधव साहेबांनाही विनंती करेन आपण यायचं आहे. आपलंही शुभ सन्मान इथे घेतला जाईल. आदरणीय संतोष जाधव, त्याचबरोबर प्रदीपजी शेवाळे यांचाही ते शुभ सन्मान साकारला जाईल. प्रदीपजी शेवाळे यांचंही शुभ सन्मान घेतला जाईल. त्यानंतर शरदजी वीर, सतीश शिंगण, शिवाजी माने, हेमंतजी माने, विराज शेळके, साहिल माने या सर्वांचं शुभ सन्मान घेतला जाईल. मी सर्वांना विनंती करेन आपण इथे यायचं आहे. आपला शुभ सन्मान घेतला जाईल. मारुती शिंगण, सतीशजी शिंगण, शरद वीर, शिवाजी माने, हेमंतजी माने, विराजी शेळके, साहिलजी माने या सर्वांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपला शुभ सन्मान इथे साकारला जाईल. या सगळ्या मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार. आपल्या अध्यक्षांचा आणि त्या अध्यक्षांवरती आणि त्याचबरोबर गणेशवाडीवरती प्रेम असं सातत्याने राहू द्या. आणि इथून जाऊया परत एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. मारुती चोरगे सर जोडले जातील. थँक्यू. यस, धन्यवाद रुपेश सर.
या अगोदरच्या चेंडूवरती 3 धावा आपण ॲड झालेला पाहतोय. तर आत्ताच आपण लिजंड खेळाडू त्याचबरोबर युवा खेळाडूंचा या ठिकाणी यथोचित सन्मान पाहतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. संतोषजी जाधव साहेबांचा इथे शुभ सन्मान होतोय. आपण त्यांचे मनापासून करूया सहर्ष स्वागत. आदरणीय संतोषजी जाधव, थँक्यू व्हेरी मच सर, आपण इथे आलात आणि आपला अनमोल वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस थँक्यू सर. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतो एक मोठी मॅच. राईट मोर द विकेट मारा करतोय गोलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू निघून जातोय या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये. त्याचे सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलेला एक इनस्विंग चेंडू पाहतोय. गोलंदाज संग्राम याच्या मार्फत अतिशय सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक. संग्राम निघाला राईट मोर द विकेट. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी अक्षरशः एसटी उद्ध्वस्त करतोय. त्रिफळा चित केलंय या ठिकाणी बॅट्समन सचिन याला. अतिशय सुंदर गोलंदाजी. या ठिकाणी पावसाळी क्रिकेटचा सर्वच खेळाडू आनंद लुटताना पाहतोय. एक अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन पाहतोय आपण. अध्यक्ष चषक, डॅशिंग अध्यक्ष चषक SD11 कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ज्यांच्या मार्फत अतिशय सुंदर उभारलं गेलं आणि अनेक मॅचेस ग्रामीण भागातील खेळाडूंना मुंबईमध्ये हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशानं हे कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन उभारलं आणि आज आपण ही स्पर्धा यशस्वी होताना पाहतोय. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत माझा छोटा बंधू, संपूर्ण नवी मुंबई त्याचबरोबर मुंबई क्रिकेट गाजवतो. खेडेगावातून या ठिकाणी क्रिकेट समालोचन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि आमच्या गावाचं नाव उंचावण्याचं काम करतोय असा आशिष चोरगे. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू, सुंदर षटकार पाहतोय आपण. स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. वन बाउन्स चौकार. थोडासा लेग स्टिक वरती चेंडू या ठिकाणी पिचिंग केला होता, त्याला फक्त दिशा दिली. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. वन बाउन्स चौकार आलेला पाहतोय आपण बॅट्समन सचिन याच्या बॅटमधून. तर त्याचबरोबर आपण समालोचन कक्षामध्ये आमचे गुरुवर्य, संपूर्ण रायगड जिल्हा ज्यांचं या ठिकाणी अक्षरशः फॅन आहे असे धावसंख्या होते 13. हॅलो रुपेश पाटील सर यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर समालोचन कक्षामधील एक लिजंड, ज्यांना आपण नवी मुंबईचे लिजंड समालोचक म्हणतो, असे उमेश म्हात्रे सर यांचं देखील या ठिकाणी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आपण सुंदर मॅच पाहतोय. एक डावखुरा फलंदाज बॅटिंग मार्कवरती पाहतोय. राईट ग्राउंड विकेट मारा करेल गोलंदाज. एक सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, एक स्विंगिंग यॉर्कर चेंडू पाहतोय गोलंदाजाच्या मार्फत. अतिशय सुंदर गोलंदाजी. थोडंसं बॅट्समनला रीड केलं जात आहे. बॅट्समनचा टान्स ओळखला जातोय आणि अशीच गोलंदाजी केली जाते. गोलंदाज तयार निघालाय. हा थोडासा खराब चेंडू. एक मोठा पुल शॉट खेळायचा होता परंतु थोडासा दिशाहीन चेंडू. पंच या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. या ठिकाणी अतिशय सुंदर पंचांची भूमिका पार पडत असताना दोन पंच पाहतोय. त्याचबरोबर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी शिवराम वैती सर देखील या ठिकाणी जोडले गेलेत. तर शशी साटम सरांचं हे पॅनल पाहतोय आणि पंचांची भूमिका देखील या ठिकाणी क्रिकेटच्या सर्वच मॅचेस यशस्वी ज्यावेळी होतात तेव्हा पंचांची भूमिका खूप मॅटर करते आणि तीच भूमिका अतिशय चोखपणे पार पडत असताना हे सर्व शशी साटम सरांचा पॅनलचे पंच पाहतोय. त्यांचं देखील खूप खूप स्वागत असेल, कारण सर्वात टप्प भूमिका जी असते ती पंचांची असते मित्रांनो. कारण एक एक निर्णय खूप विचार करून द्यावा लागतो आणि मायक्रो सेकंडमध्ये तो निर्णय या ठिकाणी द्यावा लागतो. तर तेच काम या ठिकाणी हे पंच करतायत. त्यांचं देखील खूप खूप आभार असेल. अतिशय पावसामध्ये, त्याचबरोबर जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये देखील या ठिकाणी पंचांची भूमिका हे पंच पार पाडताना पाहतो. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू, चेंडू जातो तो मिड विकेट झोनमध्ये, येतोय चौकार. त्या ठिकाणी
दिशेने आपण या ठिकाणी या अगोदरच्या चेंडूवरती चौकार प्राप्त झालेला पाहतोय. यानंतर थोडासा जास्त वाईट बाहेर असलेला चेंडू पंचांनी हा देखील या ठिकाणी वाईट बॉल घोषित केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तदनंतर चेंडू थोडासा लांब ठेवला, परंतु या ठिकाणी खूप लांब असल्यामुळे हा चेंडू वाईट बॉल घोषित केला. बॅट्समन गोलंदाज निघालाय. अतिशय सुंदर गोलंदाजी. मिडल स्टिकवरून हा चेंडू निघून गेला. एक मोठा शॉट सजवायचा होता, परंतु तोपर्यंत या ठिकाणी वेगाने बीट केलं फलंदाजाला. एक धाव या चेंडूवरती ऍड होत आहे. चालू मॅच पाहतोय आपण वानरवाडी विरुद्ध सवादे या मोठ्या टीम्स मध्ये. यानंतर मोठी मॅच या ठिकाणी होणार आहे ती तुळसन विरुद्ध शंभूराज 11 शेळकेवाडी. गोलंदाज निघालाय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय सचिन साठी. एक लोअर फुल टॉस चेंडू जातो तो या ठिकाणी स्क्वेअर लेग झोन मध्ये येतोय. चौकार. अतिशय सुंदर बॅटिंग करतोय मैदानामध्ये सचिन. क्रिकेटची परंपरा असलेलं हे गणेशवाडी गाव आणि तीच परंपरा या ठिकाणी नवी मुंबईमध्ये देखील जोपासताना पाहतोय. SD11 गणेशवाडी, त्याचबरोबर श्री गणेश, अनेक टीम्स या गावामध्ये आहेत. दरम्यान सुंदर स्ट्रोक येतोय. एक थोडासा खाली या ठिकाणी वाकून सजवलेला स्ट्रोक. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर येतोय. षटकार. सामने या ठिकाणी आपल्याला संपन्न करायचे, तर आजच संध्याकाळी या ठिकाणी या मॅचचा फायनलचा महाअंतिम मुकाबला मित्रांनो होणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंनी सहकार्य करा. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाज निघालाय. या ठिकाणी अक्षरशः डावी यष्टी उद्ध्वस्त केली जाते. थोडासा या ठिकाणी छपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जागा मिळाली, पाठीमागून चोरी झाली. अतिशय सुंदर विकेट. मॅच मध्ये या ठिकाणी कमबॅक केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. तर अतिशय सुंदर मॅच. 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर या ठिकाणी क्लीन बोल्ड केलंय एक इनफॉर्म बॅट्समनला. मॅच मध्ये या ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, असंच उदाहरण दिलं या गोलंदाजाने. एक नौका गोलंदाज, यंगस्टर गोलंदाज आहे आणि आज या ठिकाणी आपला सर्व या ठिकाणी सराव या ठिकाणी पणाला लावताना पाहतोय हा गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट एंड चेंज केलाय. नवीन बॅट्समन येतोय राहुल टू राहुल. गोलंदाजी पाहूया काय होत आहे. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. अवैध बॉडी पासून हा चेंडू दूर होता. प्लस या ठिकाणी एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, म्हणजेच रूम दिलेला नाहीये. अशी सुंदर गोलंदाजी करावी लागेल ही मॅच जर जिंकायची असेल तर या टीमला. एक यंगस्टर गोलंदाज आहे.
सामना स्पीडअप करायचा आहे. चला, राहुल विरुद्ध राहुल या ठिकाणी बॅटल रंगलाय. पाहूया कोणता राहुल जिंकतोय. राहुल निघालाय राईट आर्म राऊंड द विकेट. मारा करतोय राहुल साठी. थोडसा या ठिकाणी थांबलाय राहुल. शेवटपर्यंत झुंज देताना पाहतोय ही टीम. सवाल नक्कीच या डॉट बॉलने मॅच मध्ये आनंद क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पांडा गेलाय बॅकअप करायला. दरम्यान 3 धावा कंप्लीट केल्यात. 4थ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि 4थी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहे. चौकार आलेला नाहीये, परंतु 4 धावा या ठिकाणी पळून कंप्लीट केलेत. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी या दोन खेळाडूंच्या मध्ये आपण पाहतोय. दोन चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा 2 चेंडू. काय होते पाहूया. गोलंदाजाच्या वरती आपण थोडासा प्रेशर पाहतोय, परंतु या प्रेशर मधूनच ज्यावेळी या ठिकाणी गोलंदाजी करून गोलंदाज मॅच जिंकून देतो ना, तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो. अतिशय यस थोडासा बाहेर असलेले चेंडू पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केला. मॅच मध्ये या ठिकाणी दोन्ही टीम्सला या ठिकाणी चान्स आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला एक षटकार मॅच मध्ये या ठिकाणी आणून देईल, परंतु तुषार तेवढाच सुंदर गोलंदाजी करतोय. तुषार निघाला राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. एकच धाव या चेंडूवरती ऍड होते. आता समीकरण असेल 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय फलंदाज सचिन याला. एक इनफॉर्म बॅट्समन महत्वपूर्ण षटकामध्ये या ठिकाणी नॉन स्ट्राईकला होता, आता स्ट्राईकला आलाय आणि महत्वपूर्ण एकच चेंडू बाकी असेल. 1 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना सचिन MSD स्टाईल सामना संपवेल का पाहूया. एक चुरशीची मॅच आणि यंगस्टर गोलंदाज पाहतोय आपण तुषार. चला सामना स्पीडअप घ्या. सचिन एक मोठी मॅच या ठिकाणी रंगलेली पाहतोय. वानरवाडी विरुद्ध सवादे. राईट आर्म राऊंड द विकेट निघालाय तुषार. महत्वपूर्ण चेंडू. खराब चेंडू या ठिकाणी थोडासा लाईन भटकला आणि हा व्हाईट बॉल असेल. आता समीकरण आहे 1 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. सामना कंपल्सरी चेसिंग असेल. पाहूया काय होत आहे. बऱ्याच मॅचेस या ठिकाणी 1 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना चेसिंग होत नाहीत. 1 चेंडू 4 धावा होतात, 1 चेंडू 6 धावा होतात, परंतु 1 चेंडू मध्ये 3 धावा होत नाहीत. पाहूया काय होतं या मॅच मध्ये. आणि यस हा सामना देखील या ठिकाणी गोलंदाजी करणारी टीम जिंकते. हा क्रिकेटचा अनुभव आहे मित्रांनो. झालेल्या मॅच मध्ये चुरशीच्या मॅच मध्ये सामना जिंकतोय या ठिकाणी